नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे ऑपरेशन ऑन डेसिमल नंबरमध्ये डिव्हिजन कसं करायचं. डेसिमल नंबरवरचं डिव्हिजन आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला डिव्हिजनमध्ये याच्या पुढे कधीही अडचण येणार नाही. बघा, तर आपण याला टाईपनुसार पाहू. इथं आता 1-2 टाईप आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले टाईप पाहू. जसं बघा, इथं डिव्हिजन आपण लहान होतो त्यावेळी डिव्हिजन असं करायचं. 6ला जर आपल्याला 3ने डिवाइड करायचं आहे तर आपल्याला 3 × 6 असं करायचं. आपण थोडं मोठं झालं त्याच्यानंतर आपल्याला असं लिहायला लागतं 6 / 3. त्याच्यानंतर आपल्याला असं लिहायला लागतं. तर अशा प्रकारे डिव्हिजन हे 3 पद्धतीने लिहिले जातात. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेले आहे की न्यूमरिकल पार्ट्स आपण पाहू शकतो की 0.08 / 2. तर याच्यामध्ये हा डेसिमल नंबर आहे पण हा खालचा डेसिमल नंबर नाही. ज्याला आपण डिवाइड करतो त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो आणि ज्याने डिवाइड करतो त्याला डिव्हिजर म्हणतो. तर आपण याला असंही मांडलं 0.08/2 आणि यालाही असं मांडलं 0.24/8. याला असं मांडू शकतो डिव्हिजन मध्ये आणि याला असंही लिहू शकतो. ठीक आहे. तर बघा, आपल्याला असं मांडून घ्यायचं. पण आता तुमच्या काहीच नाही करायचं, इथे याला घालायचं. इथे 8 आहे, हा नंबर पाहायचा फक्त. जसं तुम्ही जर आधीचं लेक्चर पाहिलं असेल मल्टिप्लिकेशनचं, तर मी असंच सांगितलं होतं. याच्यामध्ये आपल्याला असंच करायचं. बघा, 2 × 4 = 8 बस. इथं 4 लिहा आणि हे पहा, आपण ज्याला डिवाइड करतोय ना, ज्याला आपण डिवाइड करतोय तिथं पॉईंट नंतर किती नंबर आहे, पॉईंट नंतर किती नंबर आहे. इथं बघा, पॉईंट नंतर 1, 2 2 संख्या आहे. इथं जे आन्सर आला आपलं त्याच्यामध्ये पॉईंट नंतर 2 संख्या असतील. तर बघा, इथे एकच डिजिट आन्सर आला तर आपल्याला एक 0 टाकावा लागेल आणि इथे एक पॉईंट आहे. बघा, 0.04 याचा आन्सर आहे. आता बघा, याला जसं पहा 8 × 24 इथं 3 लिहिली. पण ज्याला आपण डिवाइड करतोय त्याच्यामध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे, 2. तर बघा, इथं आपल्याला एक 0 टाकावा लागेल, इथं पॉईंट आहे. तसं बघा, आता इथं दिसेल तुम्हाला, इथं लक्ष. त्याला आपण समजू शकतो 4.8 / 6. आता बघा, 6चे आता हे नको पहा, इथं 4.8 आहे. इथं पहा की हा पॉईंट जर आपण काढून टाकला तर कोणता नंबर बनतो. तसं बघा, इथं हे पॉईंट जर काढला तर 48 आहे. 48 हा 6च्या टेबलमध्ये येतो. तुम्ही पॉईंटला मुळीच भागायचं नाही. ठीक आहे. बघा, 6 इथं 6 8 जा किती होतील, 6 8 जा होतील तुमचे 40. ठीक आहे. आता इथं पहा, पॉईंट नंतर किती संख्या येईल इथं आलं लक्षात. नेक्स्ट बघा, हे पाहू शकतो. त्याला आपण सांगू 0.028 आणि इथं आपण दिसते. तर याच्यामध्ये बघा, पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1 2 3. ठीक आहे. तर आपल्याला डिवाइड याला करायचा. हा नंबर पहा, फक्त हा नंबर लक्ष द्या, 7 × 20. आणि इथं बघा, पॉईंट नंतर 3 संख्या आहे, 3 डिजिट आहे, म्हणून त्या आन्सर मध्ये पॉईंट नंतर 3 डिजिट येतील. तर इथं एकच डिजिट आन्सर आहे. तर आपल्याला किती 0 टाकावे लागतील, 2 आणि आपण इथे आलं. तर अशा प्रकारे टाइप 1 मध्ये आपण अशा नंबरचं डिव्हिजन पाहणार आहे, ज्याच्यामध्ये एक नंबर तर तुमचा डेसिमल नंबर असेल, जो की डिव्हिडंड डेसिमल नंबर असेल, आणि डिव्हिजर काय असेल तुमचा, तो साधा एक रॅशनल नंबर असेल. तर बघा, आता आणखी काही असे नंबर असेल, इथं काहीच नाही घाबरायचं. बघा, इथं असं दिलं तुम्हाला 0.0000063 आणि इथे डिवाइडेड मध्ये 9. तर काहीच नाही, तुम्हाला फक्त 9च्या टेबलमध्ये 63 किती टाइम्स येतो बघा, 9 7 ला. ठीक आहे, 63 इथं आले 7 आलं. आता इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे ते बघा, 1 2 3 4 5 6 7. तर आपला आन्सर जे येईल त्याच्यामध्ये पॉईंट नंतर 7 नंबर येतील. इथे एक नंबर तर ऑलरेडी आन्सर मध्ये आलेला आहे. मग राहिले किती 6. इथं 2 3 4 5 6. तर आपल्याला इथं पॉईंट नंतर जेवढ्या संख्या ज्याला आपण डिवाइड करतो त्याच्यामध्ये पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या आपल्या याच्यामध्ये आन्सर मध्ये आल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6. एक कमी पडला तर 1 2 3 4 5 6 7 पाहिजे. इथे 0 टाकायला कारण नसेल. इथे बघा 1 2 3 4 5 6 7. हा, हेच आपला आन्सर असेल. आता जर आपण टाइप 2 नुसार घेतो, ठीक आहे, तसं तुम्हाला पुढे समजत जाईल किंवा असं असलं तर कसं करायचं मला समजेल. जसं आता बघा, इथं पॉईंट आहे, याच्यामध्ये पॉईंट आहे. इथं बघा, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये वरती पॉईंट आहे. जसं याच्यामध्ये पॉईंट आहे, याच्यामध्ये पॉईंट आहे, पण खालच्या नंबरमध्ये म्हणजे डिव्हिजनमध्ये पॉईंट नाही. तर असं न्यूमरिकल असेल तर त्याला कसं सोडवायचं आपण ते पाहू आता टाइप 2 नुसार. ठीक आहे. हे टाइप 1 नुसार झालं की जर तुम्हाला अशा संख्येला डिवाइड करायचं आहे ज्याच्यामध्ये पॉईंट असेल, म्हणजे तो डेसिमल नंबर असेल, ज्याला डिवाइड करतोय आपण तो डेसिमल नंबर नसेल, त्याला डिवाइड करून घ्यायचं. डिवाइड करत असताना फक्त नंबर पाहायचा. इथं 2 4 8 इथं 4 आला आणि आपण ज्याला डिवाइड करतोय त्याच्यामध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे ते पाहायचं. आन्सर मध्ये पॉईंट नंतर तेवढेच नंबर आले पाहिजे. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट बघू टाइप नंबर 2. जर असं असेल बघा, जसं बघा टाइप नंबर डिव्हिजनचा टाइप नंबर की समजा मी असं दिलं 0.60 / 0.0
बघा आता इथेही पॉईंट आहे आणि याच्यामध्येही पॉईंट आहे. जसं असं दिलं मी 0.028 डिवायडेड बाय 0.7. आणखी आपण एक घेऊ जसं 3 0.00042 डिवायडेड बाय 0.06 आणि इथं दिलं 4 0.0 इथं दिलं 32 डिवायडेड बाय 0.8. ठीक आहे 0.008 असं घेऊ. ठीक आहे असं घेऊ दोन्ही. ओके आता नेक्स्ट लक्ष द्या. याच्यामध्ये बघा इथंही पॉईंट नंतर संख्या इथेही पॉईंट नंतर संख्या आहे. तर याला आपण असं मांडू शकतो 0.60 डिवायडेड बाय 0.8. बघा तर याच्यामध्ये काय करायचं आहे डिव्हिजन करता. ठीक आहे सेकंड टाइप आहे. तुम्ही काही नाही आहे 8 ने याला डिवाइड करून टाका. 8 2 जा 60 पण हे 2 आन्सर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची तर मी काय सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथं पहा तुम्ही ज्याला डिवाइड करताय त्याच्यामध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे ते मोजा. इथं पॉईंट नंतर 2 नंबर आहे 1 आणि 6 असे 2 नंबर आहे आणि खाली किती आहे 8 म्हणजे पॉईंट नंतर 1 नंबर आहे. तर इथं बघा पॉईंट नंतर 2 नंबर आणि इथं पॉईंट नंतर 1 नंबर. तर 2 मधून हा 1 मायनस करा म्हणजे किती राहिला 1. म्हणजे इथं पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असतील वरती ठीक आहे त्या मोजून घ्यायच्या आणि खाली मोजायच्या आणि इथं जास्त आहे याच्यातून हे मायनस करून टाकायचे. तर 1 आला म्हणजे याचा अर्थ आपलं जे आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये पॉईंट नंतर एक संख्या असणार आहे 1 नंबर असणार आहे. बघा हे नाही समजलं तर हे तुम्हाला समजेल. लक्ष द्या. जसं पहा याला आपण असं म्हणू शकतो 0.028 डिवायडेड बाय 0.7. मी काय सांगणार तुम्ही वरती इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे ते मोजून घ्या. जसं बघा 1 2 3 बरोबर आहे आणि खाली किती आहे बघा. पहिले आपण डिवाइड करून घेऊ आणि मग बघा 7च्या टेबलमध्ये 28 येतो 4 नंबर इथं 4 लिहून घ्या. पण हे आपला आन्सर आहे का नाही. आता बघा आपण ज्याला डिवाइड करतोय कोणाला डिवाइड केलं आपण 0.028 ला. त्याच्यामध्ये पॉईंट नंतर किती संख्या 1 2 3 आणि खाली किती आहे बघा. ठीक आहे 3 मधून हा 1 मायनस करा किती राहिले 2. हे बघा इथे पॉईंट नंतर 1 2 3 आणि हा पॉईंट नंतर खालची एक संख्या बघ. तर वरच्या 3 मधून एक मायनस केला 2 राहिले. तर याचा हे असं अर्थ असा की इथे पॉईंट नंतर किती संख्या येते 2 आणि हेच तुमचा आन्सर असेल. बघा इथं 1 2 3 3 मधून हा 1 गेला 2 तर 0.04. हे बघा नीट लक्ष द्या 0.0042 डिवायडेड बाय 0.06. आता 6 च्या टेबलमध्ये 42 येईल 6 7 जा 42 आले 7 6 7 जा 42. इथं बघा पॉईंट नंतर किती संख्या 1 2 3 4 आणि इथे किती आहे 2. मग या 4 मधून 2 मायनस करायला राहिले किती 2. याचा अर्थ आन्सर मध्ये पॉईंट नंतर 2 नंबर येतील. याला पहा लक्ष द्या 0.032 डिवायडेड बाय 0.0. तर बघा इथं पॉईंट नंतर किती संख्या आहे जसं हे पाहिलं ना आपण तसंच आहे. तर बघा 0.032 तर 8 4 ला किती होतील 32. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 2 3 आणि इथं 2 3 मधून हे 2 वजा करा किती राहिले 1. याचा अर्थ याचा आन्सर 0. आलं लक्षात. अशा प्रकारे जर तुमचा डेसिमल नंबर असेल जो म्हणजे डिव्हिडर पण डेसिमल असेल आणि डिव्हिजर पण डेसिमल असेल तर तुम्ही याला असं सोडू शकता अगदी सोप्या पद्धतीने. ओके आता आणखी एक टाईप 3 पाहून घेऊ आपण. त्याच्यानंतर राहिलेले टाईप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आता टाईप 3 मध्ये टाईप 3 अगदी सोपं आहे. जसं की बघा आता टाईप 3 मध्ये आपण काय पाहणार आहे की असं झालं की जसं ज्याला आपण डिवाइड करतोय याचे 2-3 न्यूमरिकल आपण पाहू. जसं की इथे म्हटलं 0.06 आहे आणि याला मी डिवाइड करतोय 0.03. दुसरा आहे बघा इथं येतं मी 3.5 आणि याला मी डिवाइड करतोय 0.7. तर बघा हे 2 न्यूमरिकल पाहून तुम्हाला समजून जाईल. जसं ज्याला आपण डिवाइड करतोय बघा आता 0.06 अपॉन 0.03. तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहे आणि खाली ज्याला आपण डिवाइड करतोय इथे पॉईंट नंतर 2 संख्या आहे. तर अशा वेळेस तुमचं जे आन्सर येते त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट येते. याचं कारण काय 3 2 6 हेच याचं आन्सर असतं. याच्यामध्ये बघा 3.5 अपॉन 0.7 तर 7 5 ला 35. तर याचा आन्सर 5 येईल डायरेक्ट. आता हे येईल कसं तर बघा इथं मागच्या याच्यामध्ये टाईप 2 मध्ये आपण पाहिलं की आपण इथं जेवढे नंबर असले त्यातून हे मायनस करायचे. पण इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे 1 2 आणि इथे 1 तर 2 - 2 0. इथं कुठल्याही प्रकारे नंबर राहत नाही. म्हणून कधीही लक्षात घ्या ज्याला आपण डिवाइड करतो त्याच्यामध्ये पॉईंट नंतर सारख्या संख्या असतील आणि ज्याला आपण डिवाइड करतो त्याच्यामध्ये सारख्या संख्या असतील तर जे आन्सर आपल्या इथे त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट येत नाही. पण मित्रांनो याच्या बेसिसवर आपण मोठमोठे न्यूमरिकल सोडू शकतो. जसं बघा बऱ्याच वेळेस असे न्यूमरिकल येतात 0.04 इंटू 0.0 जसं मी 28 दिलं आणि खाली दिलं आपण 0. इथं दिलं 2 इंटू 0.7 फक्त 7 आणि तुम्हाला याचा फायनल आन्सर काढायचा. तर आपण याचा उपयोग करून जर
व्यवस्थित अभ्यासले, याच्यावर न्यूमरिकल सोडून पाहिले, मी शुअरली सांगतो अशा कुठल्याही डेसिमल नंबरच्या ऑपरेशनमध्ये तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. बघा हे जर मला समजलं असेल तर काय हे न्यूमरिकल आपण किती पटकन सोडू शकतो आपल्या लक्षात येईल. बघा तसं आता इथं पॉईंट नंतर संख्या मोजून घ्या. 1 2 3 4 5 इथं 2 आहे आणि ह्यात तिथं आहे टोटल 5 आणि खाली किती आहे 1. म्हणजे आता या 5 मधून हा 1 मायनस करायचा, इथं पॉईंट मानवा म्हणजे इथं पॉईंट नंतर 1 आणि 1. तर 5 किती केले 5 मायनस 3 झाले. बघा इथे 5 मायनस 2 3 1 2 3 4 5 इथं 1 2. आता 2 च्या टेबलमध्ये आहे 2 नंबरला आणि 7 च्या टेबलमध्ये आहे 4 नंबरला. तर 4 2 जा 8 हे झाले 8 आणि आपलं परत पॉईंट नंतर संख्या मोजा तुम्हाला समजेल. 1 2 3 4 5 आणि जरी केलं तर 5 मधून 2 गेले 3. याचा अर्थ जे आपला आन्सर येणार आहे त्याच्यामध्ये पॉईंट नंतर 3 नंबर असतील तर इथे एकच डिजिट आलं, आपल्याला 2 झिरो टाकावे लागतात. हे आलं तुमच्या. तर बघा अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रकारचं डिव्हिजन करू शकतो. आलं लक्षात. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टाईप नंबर 4 टाईप नंबर 5 म्हणजे दोन टाईप याच्यामध्ये बाकी आहे ते तुम्हाला पूर्णपणे डिव्हिजन कुठल्याही नंबरचं असं तुम्हाला येईल. आलं लक्षात. तर बघा जो तुम्हाला जर हे समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, आणखी काही उदाहरणं काही समजले असेल तर मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक.